सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे भाजपच्या गोटातून पंचायत ते संसद भाजपच्याच विजयाचा झेंडा फडकला पाहिजे असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलाय। भाजपच्या शिर्डीमधल्या महाविजय अधिवेशनात अमित शहांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कालमंत्रच दिलाय। ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिकेपासून ते संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे असं शहा म्हणाले। भाजपची अशी उभारणी करा की पुन्हा कोणाचीही दगाबाजी करण्याची हिम्मत होणार नाही असा निर्धार शहांनीच बोलून दाखवलाय। पार्लियामेंट तक आप भगवा लहरा दो तभी विजय होती है, तब तक विजय नहीं होती। पंचायत के अंदर भी भाजपा, तहसील जिला में भी भाजपा, म्युनिसिपैलिटी में भी भाजपा, म्युनिसिपल कॉरपोरेशन में भी भाजपा, महाराष्ट्र में भी भाजपा। कभी कोई हमारे साथ विश्वासघात न कर पाए, ऐसी मजबूत भारतीय जनता पार्टी बनानी चाहिए। आणि यासह अजूनही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 च्या माध्यमातून। भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये अशा कानपिचक्याच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्या आहेत। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनीही पार पाडली पाहिजे अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या आहेत। बाळासाहेबांच्या स्मारकावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय। बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या मालकीचं नाहीये, बाळासाहेब लोकाभिमुख नेते होते, त्यामुळेच त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवरती हल्ला चढवला। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना काय रद्द करता, आधी त्याच्यावरती मकोका आणि 302 लावा अशी मागणीच खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। परभणीत सुप्रिया सुळेंनी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबाची भेट घेतली, त्यानंतर त्या बोलत होत्या। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधलाय। दिशा सालियांचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवरती झोपवून फटके देतील आणि याच भीतीमुळे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत अशी जळजळीत टीकाच रामदास कदमांनी केली आहे। एकनाथ शिंदेंचे घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत आणि याचा अर्थ एकनाथ शिंदेंचा एकनाथ खडसे होणार असं विधानच विनायक राऊत यांनी केलंय। भाजपने नोट जिहाद आणि भ्रष्ट राजनीती केल्याचा आरोप सुद्धा विनायक राऊतांनी केलाय। उद्योग मंत्री उदय सामंत यांची आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत रिलायन्स मार्फत होणाऱ्या प्रकल्पांवरती चर्चा होणार असल्याची माहिती आहे। रिलायन्सच्या मागण्यांसंदर्भात विचारमंथनही केलं जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी समता परिषदेनं मास्टर प्लॅन तयार केलाय। गाव तिथं समता परिषदेची शाखा या रणनीती अंतर्गत पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात 100 शाखा उघडल्या जाणार आहेत। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या आढावा बैठकीत हा निर्णय झालाय। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांच्या समता परिषदेनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथं समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक तयार करण्याची रणनीती आखलेली आहे। यासाठी आढावा बैठकाही होणार आहे। कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगलं समजतं, एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही अशा शब्दांत ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी खासदार अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिलंय। शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही असं विधान कोल्हेंनी केलं होतं। लाडक्या बहिणींसाठी 1500 वरून 2100 झाले, आता 3000 झाले पाहिजे अशी मागणीच आमदार रवी राणा यांनी केली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी 3000 मी करून घेणार असं विधानही रवी राणांनी केलंय। खाते वाटपानंतर शिंदे गटाचे मंत्री ऍक्टिव्ह मोडवरती आलेत। शिंदे गटाच्या मंत्र्यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केलाय, तर 100 दिवसांत 1 लाख कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्यानुसार प्रत्येक मंत्र्यानं कामाची यादी तयार केल्याची माहिती आहे।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते. या मेळाव्यात तालुक्यात 71,000 सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला. आणि यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजेच बीडमधून ही बातमी समोर येते. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे आज अगदी टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत. तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचाही इशारा दिलेला आहे. वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि त्याला सुद्धा मोक्का लावावा यासाठीच धनंजय देशमुख आणि गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच अगदी टोकाचं पाऊल ते आज उचलणार आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहेत, तर इतर गावकऱ्यांनी आत्मदहनाचा थेट इशारा दिलाय. त्यामुळे नेमका आज बीडच्या मस्साजोग गावात कशा घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात आपल्याला माहिती दिली जात नसल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असून सुद्धा वाल्मिक कराडवरती कुठलीही कारवाई करत नसल्यानं धनंजय देशमुखांनी संताप व्यक्त केलाय. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये. नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि तो स्वीकारला जावा अशी मागणी आता खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांकडे केली आहे. परभणी प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीय 17 तारखेला 10,000 भीमसैनिकांसोबत लॉंग मार्च काढत मुंबई गाठणार आहेत. त्यावेळी सर्वसामान्य नागरिक म्हणून परभणीकरांच्या या आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणाच खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. आणि यानंतर आता थेट जाऊयात प्रयागराजमध्ये. जगातला सर्वात मोठा मेळावा असलेल्या महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे. पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नानही पार पडलं. आजपासून पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागरच लोटणार आहे. तर 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता होईल. महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. महाकुंभ मेळा हा सगळ्यात मोठा धार्मिक मेळावा आहे. यंदा 40 कोटी भाविक या कुंभमेळ्यात श्रद्धेची उडी घेतील असाही अंदाज आहे. तर या महाकुंभ मेळ्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजेच 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्याचा हा योग जुळून आलाय. आता पुढचा महाकुंभ मेळा थेट 22व्या शतकात होणार आहे. त्यामुळेच यंदाच्या महाकुंभ मेळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य भाविकांना लाभलंय. महाकुंभ मेळ्याचे 3 विविध प्रकार असतात. पूर्णकुंभ, अर्धकुंभ आणि महाकुंभ मेळा असे हे 3 प्रकार आहेत. जर असा योग 6 वर्षांनी आला तर त्याला अर्धकुंभ मेळा म्हणतात. जर असा योग 12 वर्षांनी आला तर तो पूर्णकुंभ म्हटला जातो आणि जर असा योग 144 वर्षांनी आला तर त्याला महाकुंभ मेळा असं म्हटलं जातं. यानंतर महाकुंभासंदर्भातील इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावरती आहेत. महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराज इथे आल्या आहेत. त्यापूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर स्वामी कैलाश नंदगिरी महाराज सुद्धा होते. त्यांनी लॉरेन यांना कमला असं नावही दिलं. महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं NDRFनं वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार भाविकांसोबत घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख तयारी पाहायला मिळते.
लाखो मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर आता मुंबईतील सर्वच गुंतवणूक संस्थांची झाडाझडती होणार आहे. सर्व कंपन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिलेत. टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसंच बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांचीही ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय. टोरेस कंपनीनं दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं. त्यामुळे मालकांना केलेला भाडे करार, रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली आहे. तसंच टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावेही पोलिसांना सापडले आहेत. कल्याणमध्ये नशेसाठी बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपचा वापर करण्यात आला. या प्रकरणी कल्याण अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं कारवाई करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात. 192 बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपच्या बॉटल जप्त करण्यात आल्यात. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी विशाळगडाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी विशाळगडाची पाहणी करून विशाळगडावरती राहणाऱ्या नागरिकांशीही संवाद साधला. विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर गडावरती गेले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 200 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. या प्रकरणी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. स्वारगेट ते दापोडी इथे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी परवानगी प्राप्त झाली आहे. मुंबईकरांना 2027 नंतर सुद्धा टोल भरावा लागणार आहे. MSRTC लवकरच राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती टोल माफी देण्यात आली होती. ती वसूल करण्यासाठीच 5ही टोल नाक्यांवरती जड आणि अवजड वाहनांना 2027 पर्यंत टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. रायगडमधील माणगावमध्ये विकेंडच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी झाली. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्या. माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यावरती साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले. सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय. दगडफेकीत रेल्वेच्या काचाही फुटल्या आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. पुण्याच्या नारायणगावमधील खोडदमधून प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे GMRTच्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाला अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाला GMRTनं विरोध केलाय. आता खोडद ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. विकास कामाला विरोध करणारा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ग्रामस्थांनी GMRTलाच विरोध केलाय. पिंपरी चिंचवड पालिकेचे पाणी पुरवठा करणारा पाईपलाईन वॉल लिकेज झाला. त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे मात्र पिंपरी चिंचवड पालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.